काय मंडळी, तुम्हालाही माझ्यासारखा रोज-रोज नाश्त्याला काय करावा हा प्रश्न पडत असेल, तर एकदा माझ्या पद्धतीने 10 मिनिटात तयार होणारा हा जाळीदार स्पॉन्जी असा रवा ढोकळा तयार करून बघा. एकदा का घरच्यांना करून खाऊ घातला, तर नाश्त्याला रोज तुम्हाला हा ढोकळा नक्कीच तयार करायला लावतील. अगदी साधा, सोपा आणि झटपट तयार होतो. चला तर मग लगेचच आपण रेसिपी तयार करायला लागूयात. त्यासाठी एका पसरट भांड्यात 1 कप आपण रवा घेतलेला आहे. यामध्ये 1/3 कप आपल्याला दही घालायचं आहे आणि त्याच कपाने आपल्याला पाणी घालायचं आहे. दही, पाणी, रवा एकत्र करून घ्यायचं आणि परत आपल्याला त्याच कपाने पाव कप पाणी घालायचं आहे. आता परत रवा आपल्या पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे आणि एकत्र झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि 2 चमचे तेल घालायचं. तेलामुळे ढोकळा दिवसभरही छान नरम राहतो. आता परत एकत्र करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हा मुरण्यासाठी रवा ठेवायचा आहे. चटणी तयार करणार आहोत. मूठभर कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, तसंच बारीक शेव, त्याचबरोबर अर्धा चमचा लिंबाचा रस, काळं मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून छान अशी ही ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी आपण तयार करून घेतलेली आहे. आता रवाही छान फुलल्या गेलेला आहे बघा. पहिल्यापेक्षा छान असा घट्टसर झाला. यामध्ये इनोचं 1 पॅकेट आपल्याला वापरायचं आहे. पूर्ण इनोचं 1 पॅकेट इथे घातलेलं आहे. त्यावर थोडं चमचाभर पाणी घातलं आणि परत एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण बाहेर जास्त वेळ ठेवायचं नाही. तेल लावलेल्या ताटामध्ये आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि ढोकळा 10 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. गॅसची स्पीड आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि आता बघा 10 मिनिटानंतर उघडून दाखवते. ढोकळा चेक करूया. छान असा वाफवला गेलेला आहे. आता यावर लाल तिखट वरून घालून घ्यायचं आहे आणि ढोकळा कट करून घ्यायचा आहे. ढोकळा इथे पूर्ण कट झालेला आहे. त्यावर फोडणी घालूया. कडकडीत असं तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घातली आणि वरून छान अशी ही फोडणी घालून दिलेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की बघा. आवडली तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.